आज देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर थेट शरद पवार साहेबांच्यावर आरोप केलेला आहे। खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्यावर आरोप करताना थोडीशी जनाची नाही तरी मनाची थोडीशी ओळख ठेवायला पाहिजे होती। याचं कारण असं, तत्कालीन व्हीपी सिंग यांनी मंडल आयोग जेव्हा लागू केला तेव्हा त्या व्हीपी सिंग सरकारला पाठिंबा देणाऱ्या भारतीय जनता पार्टीने त्यांचा पाठिंबा काढून घेतला होता आणि देशामध्ये रथयात्रेच्या नावाखाली मंडल विरुद्ध कमंडल यात्रा लालकृष्ण अडवाणी यांची सुरू केली होती, झाली होती। तेव्हा कदाचित फडणवीस शाळेत असतील, परंतु देवेंद्र फडणवीसांनी हे सगळे इतिहास तपासला पाहिजे। मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये या देशात पहिल्यांदा ज्या शिफारशी लागू केल्या व ओबीसींना आरक्षण दिलं ते तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी दिलं। त्याच आरक्षणामध्ये 94च्या GR मध्ये कुणबी या जातीला सुद्धा ओबीसी मधून आरक्षण मिळालेलं आहे। हे देवेंद्र फडणवीसांना माहित नाही का? आपण फार स्वतःला अभ्यासू समजता। कृपया आपण त्या मंडल आयोगाच्या शिफारशीमध्ये कुणबी जात होती आहे हे विसरू नका। आणि ज्या वेळेस मराठा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला त्या वेळेस पवार साहेबांनी कायम सकारात्मक भूमिका घेतलेली आहे हे विसरू नका आपण। आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा जेव्हा आला प्रकर्षाने मोठ्या प्रमाणावर तो 2009 नंतर आलेला आहे। महाराष्ट्रातील अनेक संघटना मराठाच्या एकत्र येऊन त्यांनी पहिल्यांदा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जे आंदोलन केलं ते 2009 नंतर केलं आणि महाविकास आघाडीचं पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने पहिल्यांदा मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याचा ठराव केला राहण्या समितीच्या याच्यावरून। आणि आपण आज निवडणूक जवळ आल्यामुळे केवळ प्रचार करण्यासाठी शरद पवारांच्यावर बेछूट आरोप करण्याआधी आपण हा तपास न करता फक्त निवडणुकीमध्ये लोकांच्या डोक्यात गोंधळ करायचा, मतविभागणी करण्यासाठी आज छगन भुजबळांना आपल्या मंत्रिमंडळातल्या छगन भुजबळांना पुढे करून ओबीसींची माथी भडकवण्याचं काम तुम्हीच करत आहात। मराठा उपोषणाला बसले होते जरांगे पाटलांच्या तिथे, त्यावेळेस त्या मराठ्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा आदेश तुमचाच होता। आणि असं असताना एका बाजूला मराठ्यांच्यावर लाठीचार्ज केला, एका बाजूला भुजबळांच्या माध्यमातून ओबीसींचे तुम्ही माथी भडकवत आहात आणि मराठा ओबीसी हा तेढ आज सध्या राज्यात निर्माण केलाय। केवळ देवेंद्र फडणवीस तुम्ही निर्माण केलेला आहात। शरद पवारांनी कुठे मराठ्यांना कधी विरोध केला होता हे पुराव्यासह सिद्ध करावं। कारण मराठ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ज्या वेगवेगळ्या योजना कृषी खात्याच्या माध्यमातून असतील, मुख्यमंत्री म्हणून औद्योगिकरण आणण्याचं असेल, हे शरद पवारांनी आणलेले लक्षात ठेवा। 2 हाताला काम देण्याचं, बेरोजगाराला रोजगार मिळवून देण्याची भूमिका कायम शरद पवारांनी घेतलेली आहे। कुणबी जातीचं आरक्षण हे केवळ शरद पवारांच्यामुळं त्या मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केल्यामुळे मिळालेलं आहे हे विसरू नका। भारतीय जनता पार्टी RSSचं मुळातच RSS आणि भारतीय जनता पार्टीचं धोरण हे आरक्षण विरोधी आहे। चातुर्वर्ण व्यवस्थेला मानणारे तुम्ही लोक ओबीसी असतील किंवा शूद्रातिशूद्रांना तुम्ही मानता, महिलांना शूद्र मानता, हे लक्षात ठेवा। तुमचा आरक्षणाला कायम विरोध राहिलेला आहे हे महाराष्ट्र जाणतो।